हॅलो नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी. मी वैशाली, मार्केट अँड मच मोर या आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे व्हिडिओज येत असतात, वेगवेगळ्या बिझनेस आयडियाचे व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते. आणि आज देखील मी असाच माहितीपूर्ण बिझनेस आयडिया रिलेटेड व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे नवी मुंबईमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी भेट दिलेली आहे युअर मॉल या कंपनीला. आणि या कंपनीमध्ये कांस्य थाळी मशीनची मॅन्युफॅक्चरिंग केली जाते आणि या ठिकाणी आपल्याला कांस्य थाळी मशीनची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. आणि मशीनची पूर्ण माहिती देण्यासाठी आपल्यासोबत इथले वाघमारे सर आहेत, जे पुढील माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये देणार आहेत. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार. तर आपला हा जो व्यवसाय आहे कांस्य थाळी मसाज मशीनचा, तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे? हा व्यवसाय करण्यासाठी काही ट्रेनिंगची वगैरे आवश्यकता आहे का? जसं की वैशाली मॅडम आपण सांगितलं की विचारला प्रश्न की कांस्य थाळीचा व्यवसाय कशा पद्धतीने केला पाहिजे. तर अगदी हा व्यवसाय करण्याची सगळ्यात सोपी पद्धत अशी आहे की मशीन घ्या, आपलं एखादं चांगल्या बाजारपेठेमध्ये शॉप घ्या आणि बॅनर वगैरे लावले, याच्यापासून काय बेनिफिट्स होतात आणि अगदी पहिल्या दिवसापासून हा आपल्याला व्यवसाय करता येतो. आणि खरं म्हणजे ना, याला गर्दी सुद्धा अगदी पहिल्या दिवसापासून होते, कारण एक क्युरियोसिटी असते लोकांच्या मनामध्ये की बाबा पाय ठेवतो आपण आणि मग त्या थाळीमधून काळं काळं निघतं आणि प्रत्येक जण जेव्हा ते पाहतो तेव्हा त्याला वाटतं की हा एक्सपिरियन्स मलाही घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही अगदी कुठेही सेंटर टाका, ते सेंटर चांगल्या प्रकारे चालणार आहे. म्हणजे एकदम कोपऱ्यामध्ये नको, पण बाजारपेठेमध्ये वगैरे चांगल्या ठिकाणी विजिबिलिटी तुम्हाला मिळते, अशा ठिकाणी तुम्ही व्यवसाय करू शकता. समजा पण इथे एका ठिकाणी एक असा प्रॉब्लेम येतो, तुमच्याकडे दिवसाला समजा 100 लोक येत आहेत, पण खरोखर याची काही गॅरंटी आहे का दुसऱ्या दिवशी ती लोक येणार आहेत? नाही. कारण काय, त्यांना त्याचं महत्त्व काय, हे थेरपी घेतल्यामुळे कोणते फायदे होतील हे त्यांना समजलेलं नसतं. पण त्यांचा पाहण्याचा उद्देश काय असतो? एक साधारण मसाज, कांस्य थाळी मसाज. बोलताना पण लोक सहज तेच म्हणतात, कांस्य थाळी मसाज. मग आता मसाज म्हटलं की तुम्हालाही माहिती, इतकं काही सिरियसली त्याला कोणी घेत नाही. भारतामध्ये कुठेही मसाजला असं काही खास असं महत्त्व नाही आहे. त्याच्यामुळे तुमचा बिझनेस जो आहे, जर तुम्ही काही फक्त जस्ट याचं मसाज म्हणून करणारा, तर जास्तीत जास्त त्याचं लाईफ आहे 2 ते 3 महिने. बरं, मग आता हा प्रश्न असा होता की व्यवसाय कसा करायचा? तर खूप सोपं आहे. मी म्हटलं काही नाही, मशीन घ्या, बॅनर लावा, चालू झाला व्यवसाय. यशस्वी पद्धतीने करायचा असेल, जर त्याच्यामध्ये लाखो रुपये कमवायचे, प्रगती करायची, अगदी सेंटर्स वाढवत नाहीचे 1 पासून 100 सेंटर पर्यंत, तर मग नक्की काय केलं पाहिजे त्याचं उत्तर द्यायला सांगतो. बघा, तुम्ही कोणताही व्यवसाय करा, त्याच्यासाठी तुम्हाला कोणताही अगदी छोट्यात छोटा असू द्या, म्हणजे अगदी चहाचं जरी करायचं असेल ना, त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घेणं खूप आवश्यक आहे, नॉलेज असणं खूप आवश्यक आहे. पण हे जे आहे ना, ज्याला आपण एक साधारण मालिश समजतोय, ती एक आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे. मालिश म्हणून करणार तर त्याचे काही खास असे फायदे होत नाही. चुकीच्या पद्धतीने केलं तर काही खास फायदे होणार नाही. जसं की आयुर्वेद म्हणतं की आपली जी प्रकृती असते, वात प्रकृती असू शकते, पित्त प्रकृती असू शकते किंवा कफ प्रकृती असू शकते. आणि आपण सरसकट कोणाला कोणतंही तेल वापरलं, समजा तुम्ही पित्त प्रकृतीवाला व्यक्ती तुमच्याकडे येत आहे आणि त्याला तुम्ही तिळाच्या तेलाने मालिश देणार आहात, तर फायदा तो होणार नाही. बिचारा 1 महिना करत राहील. आणि तुम्ही जर त्याला तिळाच्या तेलाने मालिश दिली, तर पित्त म्हणजे काय? हीट, उष्ण आहे. तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं, पित्ताच्या साईडला तुम्हाला हीटचं चिन्ह दिसेल, म्हणजे ते उष्ण आहे. आणि तिळाचं तेल काय असतं? ते उष्ण आहे. मग हे तिळाचं तेल आणि पित्त प्रकृतीवाल्या व्यक्ती जर आपण मसाज देतो, तर त्याच्या शरीरामध्ये उष्णता वाढत जाईल. आणि आयुर्वेद असं म्हणतं की शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता वाढली तर 40 प्रकारचे आजार होतात. जसं की मूळव्याध, अल्सर, पायांच्या ठिकाणी जळजळ होणे, चेहऱ्यावरती पिंपल्स येणे, अशा प्रकारचे 40 प्रकारच्या आजारांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे आपल्याला चुकीच्या पद्धतीने जर आपण कस्टमरला ही थेरपी दिली तर त्याच्यापासून ना त्या कस्टमरला काही फायदा होणार आहे आणि लोक काही दिवसानंतर येणं बंद करतील. मग आता काय केलं पाहिजे? आपल्याला याच्यासाठी प्रॉपर नॉलेज घ्यायला पाहिजे. काय नॉलेज? प्रकृती कशी लक्षात घ्यायची? वात प्रकृती आहे, पित्त आहे, कफ प्रकृतीवाला आहे. तेलाचं योग्य सिलेक्शन कसं केलं पाहिजे? कारण प्रत्येक प्रकृतीच्या व्यक्तीला वेगवेगळ्या तेलाने मालिश दिली जाते, तर तेलाचं सिलेक्शन कसं केलं पाहिजे? आहार कसा असला पाहिजे?
कोणी केलं पाहिजे, कोणी नाही करायचं आहे, किती दिवसांमध्ये रिझल्ट येईल, या सर्व गोष्टींसाठी आम्ही आपल्याला देतो ऑनलाईन ट्रेनिंग. हे ट्रेनिंग आपल्याला एका इन्स्टिट्यूटकडून दिलं जातं, जे डॉक्टर PhD स्टुडंटला गाईड करतात, ज्यांच्या नावावरती 6 गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहेत. असे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये हा विषय समजून सांगतात आणि त्याचं सर्टिफिकेट येतं तुम्हाला. आयुष हेल्थ मिनिस्ट्रीमध्ये जी संस्था रजिस्टर्ड आहे ती तुम्हाला सर्टिफिकेट देते, जे तुम्ही तुमच्या थेरपी सेंटरमध्ये लावू शकता. मग आता जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित लोकांना काउन्सिलिंग करणार, त्यांना समजून सांगणार त्याचे बेनिफिट्स काय होतील, तर तेव्हा तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे यशस्वी पद्धतीने हा व्यवसाय करू शकता. सर, आपण कांस्य थाळीचा व्यवसाय कसा करायचा याचं पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. तर आता कांस्य थाळी मशीन विषयीची माहिती आमच्या प्रेक्षकांना थोडीशी सांगा. नक्की. तर ही आहे आपली 8 प्रोग्रामची ॲडव्हान्स कांस्य थाळी मसाजर मशीन. आता इथे जर आपण पाहिलं तर 8 प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला मसाजचे पॅटर्न दिसत आहेत. बेसिक मशीन मध्ये काय राहणार, एक छोटासा टायमर असतो, त्याच्यामध्ये अशा प्रकारची कोणती ऍडजस्टमेंट येत नाही. फक्त आपलं ते जसं मी सांगितलं 5 मिनिटं क्लॉकवाईज 5 मिनिटं अँटी क्लॉकवाईज. तो जो प्रोग्राम आहे या मशीन मध्ये 2 नंबरला आहे, म्हणजे 5 मिनिटं क्लॉकवाईज 5 मिनिटं अँटी क्लॉकवाईज. मग हा 3 नंबरवाला प्रोग्राम दाबलो तर काय होणार, आपल्या मशीन मध्ये 10 मिनिटाचा टाइम 3 भागांमध्ये डिवाइड होतो. 3 4 3. थाळी 3 मिनिटं क्लॉकवाईज फिरेल, 4 मिनिटं अँटी क्लॉकवाईज, पुन्हा 3 मिनिटं क्लॉकवाईज. 4 नंबरवाला प्रोग्राम आपण प्रेस केला तर, प्रोग्राम सिलेक्ट केला तर 10 मिनिटाचा टाइम 4 भागांमध्ये डिवाइड होणार. 2 3 2 3. थाळी 2 मिनिटं क्लॉकवाईज फिरेल, 3 मिनिटं अँटी क्लॉकवाईज, 2 मिनिटं क्लॉकवाईज, 3 मिनिटं पुन्हा अँटी क्लॉकवाईज. खूप सोपं आहे ना. आता सेम 5 नंबरचा प्रोग्राम सिलेक्ट केला तर 10 मिनिटाचा टाइम 5 भागांमध्ये डिवाइड होणार. 2 2 2 2 2 आणि सेम 5 मिनिटं 2 मिनिटं क्लॉकवाईज, 2 मिनिटं अँटी क्लॉकवाईज, 2 मिनिटं क्लॉकवाईज, 2 मिनिटं अँटी क्लॉकवाईज, 2 मिनिटं क्लॉकवाईज. अशा प्रकारे 8 वेगवेगळे मालिश करण्याचे पॅटर्न्स आहेत. त्याची आम्ही पूर्ण तुम्हाला लिस्ट देऊ याची. आता याचे फायदे काय होणार आहेत बघा. याचा फायदा असा होणार आहे, तुमच्याकडे जो कस्टमर येणार आहे त्याला तुम्ही रोज वेगवेगळ्या पॅटर्नने मसाज देणार आहे. म्हणजे आज आला तो प्रोग्राम नंबर 1, दुसऱ्या दिवशी प्रोग्राम नंबर 2, प्रोग्राम नंबर 3, प्रोग्राम नंबर 4, असे 8 दिवसाचे 8 वेगवेगळे या मशीन मध्ये पॅटर्न्स आहेत मसाज करण्याचे. आता याचा व्यावसायिक दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे होतात ते आपण समजून घेऊया. बघा, 8 प्रोग्रामच्या याच्यामध्ये काय होणार, जी सिंगल प्रोग्राम मध्ये क्युरियोसिटी 2 ते 3 दिवसामध्ये संपून जात होती. कस्टमरला लक्षात येत होतं की काही असं खास नाहीये त्याच्यामध्ये. त्याला प्रत्येक दिवशी जेव्हा वेगवेगळ्या पॅटर्नने मसाज मिळणार आहे, ऍटलिस्ट त्याची ती क्युरियोसिटी जी आहे आठवडाभर कायम राहील. त्याच्या मनामध्ये काय राहणार की मला ऍटलिस्ट मी समजून तर घेतो ना, ही काय कशा पद्धतीने मसाज पॅटर्न्स आहेत. तर पहिल्या दिवशी येईल, दुसऱ्या दिवशी येईल, आठवडाभर येईल. जेव्हा एखादा कस्टमर आपल्याकडे आठवडाभर येतो तेव्हा आपण आपल्याकडे जे नॉलेज आहे, म्हणजे जे आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देणार आहोत, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आमच्याकडून तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं, कशा पद्धतीने तुम्हाला लोकांना समजून सांगायचं आहे. जेव्हा तुमच्याकडे कस्टमर आठवडाभर येणार आहे तेव्हा तुम्ही त्याला व्यवस्थित ही कांस्य थेरपी जी आहे त्याच्याविषयी माहिती देऊ शकता. तुमच्याकडे जे अगोदरपासून लोक येत आहेत त्यांना जे रिझल्ट आलेले त्याविषयी तुम्ही त्यांना व्यवस्थित माहिती सांगू शकता की बाबा माझ्याकडे हा व्यक्ती जो आला त्याला हा फायदा आला, डायबिटीसमध्ये हा फायदा झालेला आहे, यांना रात्री चांगली शांत झोप येते, हे जे काका होते यांचे गुडघे दुखत होते त्यांना पहा किती फायदा आला. अशा पद्धतीने तुम्ही त्यांना व्यवस्थित कन्व्हिन्स करू शकता. आणि कसं आहे माहिती आहे का, जेव्हा एखाद्या पेशंटला कस्टमरला असं वाटतं की बाबा ही थेरपी घेतल्यामुळे त्याला फायदा झालेला आहे, मग त्यापुढे त्याला काही जास्त असं समजून सांगण्याची गरज राहत नाही. तो तुमच्याकडे रेग्युलर येणार. कुठपर्यंत, जोपर्यंत त्याला पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत तो तुमच्याकडे येऊन थेरपी घेणार आहे. फक्त त्याने पहिलं सुरुवातीला आठवडाभर यायला पाहिजे. आठवडाभर यासाठी ताकी म्हणजे त्याला तो मशीन पासून या थेरपी पासून काय फायदे झाले त्याचा रिझल्ट लक्षात येईल. आता ही जी थेरपी जी आहे म्हणजे 8 प्रोग्राम जे आहे ते पिरामिडच्या शेपमध्ये आहेत. म्हणजे पहिली स्टेप, दुसरी स्टेप, पहिल्या स्टेपमध्ये आणि 8व्या स्टेपपर्यंत थाळी जी फिरण्याची प्रक्रिया आहे ही हळूहळू वाढत जाते. म्हणजे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज जे मी तुम्हाला सांगितलं.
याचा फायदा असा होणार आहे की पायांच्या तळव्यांच्या ठिकाणी जे ॲक्युप्रेशर पॉईंट असतात हे व्यवस्थित स्टिम्युलेट होतात, ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि त्याला चांगला रिझल्ट येतो. हे जे आम्ही अशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे, मी स्वतः MD केलेलं आहे ॲक्युप्रेशरमध्ये आणि त्या पद्धतीने आम्ही सायंटिफिक पद्धतीने याला डिझाईन केलेलं आहे. तर 8 प्रोग्रामची जी मशीन आहे ही खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट देऊ शकते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या बेसिक मशीन्स आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला हाताने ही थाळी क्लीन करत बसावं लागतं. यामध्ये असं काही करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला एक स्पंज देतो, तो तुम्हाला फक्त थाळीवरती पकडून ठेवायचा आहे. C नंबरचं आपण बटन प्रेस केलं की ऑटोमॅटिकली ही थाळी पूर्णपणे व्यवस्थित क्लीन होणार आहे. म्हणजे हा एक ॲडव्हान्स प्रोग्राम आहे. T नंबरवाला जो याच्यामध्ये आपण इथे पाहिलं तर त्याच्यामध्ये असं आहे की T म्हणजे टोटल काउंट, किती लोकांनी थेरपी घेतली हे तुम्हाला समजतं. ऑपरेटिंग तर खूप इझी आहे. बघा, तुम्हाला 1 नंबरचा प्रोग्राम समजा सिलेक्ट करायचा आहे, 1 नंबरचं बटन प्रेस करायचं, त्यानंतर S. 2 नंबरवाला प्रोग्राम सिलेक्ट करायचा आहे तर तेच पद्धत 2 नंबरवाला प्रोग्राम सिलेक्ट करायचा, पुन्हा S. जो प्रोग्राम आपला रन होत आहे तो आपल्याला इथे दिसणार अशा पद्धतीने. आणि इथे जे आहे किती टाइम राहिलेला आहे ते आपल्याला समजेल. मी आता तुम्हाला प्रत्यक्षात याचा एक छोटासा T म्हणजे जे C म्हणजे क्लीन कशा प्रकारे होते, प्रोग्राम एखादा कशा प्रकारे रन होतो हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली आता दाखवतो. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आता जसा की मी C नंबरवाला प्रोग्राम सिलेक्ट केलेला आहे, हा स्पेशली क्लीन करण्यासाठी आहे. तर थोडा वेळ 15 सेकंद क्लॉकवाईज फिरते आणि पुन्हा अँटी क्लॉकवाईज फिरेल. ठीक आहे. आता मी इथे आपण 8 नंबरवाला प्रोग्राम सिलेक्ट करूया, ज्याच्यामध्ये 1 मिनिट क्लॉकवाईज, 2 मिनिटं अँटी क्लॉकवाईज, 1 मिनिट क्लॉकवाईज, म्हणजे थोडक्यात 10 मिनिटाचा टाइम 8 भागांमध्ये डिवाइड होणार आहे. तर मी आता 8 नंबरवाला प्रोग्राम सिलेक्ट करतोय. पहा, मी 8 नंबरवाला प्रोग्राम सिलेक्ट केला, इथे प्रोग्राम नंबर 8 आला. चालू करण्यासाठी मी S म्हणून स्टार्ट करणार आहे. आता इथे हे टायमिंग दाखवत आहे 56 सेकंद हे क्लॉकवाईज फिरेल, फॉरवर्ड फिरेल आणि पुन्हा अँटी क्लॉकवाईज फिरेल. आता आपण कांस्य थाळी जो या मशीनचा मुख्य पार्ट आहे त्याच्याविषयी माहिती घेऊया. ही आहे कांस्याची थाळी. याची साईज आहे 16 इंच प्लस. याचं वजन आहे साधारणपणे 2.5 किलो. त्याच्या वाटीवरती पॉईंट आहेत. थाळीमध्ये पण आपल्याला अशा प्रकारे पॉईंट पाहिजे असतील तर लेफ्ट साईडला 4, राईट साईडला 4 येतात. समजा तुम्हाला प्लेन पाहिजे असेल तर प्लेनही करता येते. 8च्या ऐवजी आपल्याला 16 पॉईंट पाहिजे असतील तर वरती इथे पण 4 येतील आणि या ठिकाणी 4 येतील. ठीक आहे. आता ही जी थाळी असते ही प्रॉपर कांस्याची आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर यासाठी आपण याची NABL अप्रूव्ड लॅबमध्ये टेस्टिंग करून घेतो. त्याचा लॅब रिपोर्ट आमच्याकडून तुम्हाला PDF स्वरूपात दिला जातो. कांस्य धातू म्हणजे कशा प्रकारे बनलेला आहे तर याच्यामध्ये साधारणपणे 79% कॉपर असेल, एक 21% टिन आणि जे 1% शिल्लक राहतं यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, आयर्न हे शरीरासाठी जे आवश्यक धातू असतात हे याच्यामध्ये ऍड केले जातात. ही थाळीचं जे आहे, जसं आता मेन ही जी थाळी असते जेव्हा आपण मसाज घेतो तर हे जे पॉइंट असतात ते साधारणपणे 2 ते 3 महिन्यामध्ये घासून फ्लॅट होतील, चपटे होऊन जातील. मग काय होतं, ही बसवण्याची पद्धत कशी आहे ते तुम्हाला सांगतो. हा भाग तुम्हाला दिसतोय, या ठिकाणी ड्रिल केलं जातं आणि हा जो पॉइंट आहे हा त्याच्या आतमध्ये घालून मागून हातोडीने, मागच्या बाजूने हातोडीने फटका मारला की प्रेस होतं आणि अशा पद्धतीने पॉइंट बसले जातात. जेव्हा हे मसाज घेतल्यामुळे फ्लॅट होतील, चपटे होतील, तेव्हा हे जे ड्रिल केलेले जे पॉइंट आहेत, ही जी जागा आहे इथले होल ओपन होतील. मग अशा वेळी ते पायाला लागायला लागतं. आता जे इतर मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला ही पूर्ण थाळीच बदलावी लागेल 2 ते 3 महिन्यानंतर. बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या जात नाही. म्हणजे तुमचा साहजिकच आहे प्रत्येक 3 ते 4 महिन्यानंतर मेंटेनन्स कॉस्ट जी आहे ती 6 ते 7 हजार रुपये वाढेल. सेम आमच्या इथे हेच होतं. हे पॉईंट घासले जातात पण तुम्हाला पूर्ण थाळी बदलण्याची आवश्यकता नाहीये. आम्ही हे पॉईंट अशा पद्धतीने बसवलेले आहेत की यांच्या खाली एक छोटासा नट आहे,
तो लूज केला की जो पॉईंट आपला घासला गेलेला आहे तो निघतो आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यानुसार आपल्याला याच्या खाली दुसरा पॉईंट लावता येतो. ही कशा पद्धतीने अरेंजमेंट आहे ते मी आता तुम्हाला, जसं की आता आपण इथे पाहू शकता, हे जे नट आहे त्याच्या खाली या ॲक्युप्रेशर पॉईंटला हा नट दिलेला आहे. जो आपला पॉईंट घासलेला आहे हा नट आपण लूज केला की हा पॉईंट निघणार. आमच्याकडून तुम्हाला एक्स्ट्रा जे पॉईंट दिलेले असतात किंवा तुम्ही मागवून घेऊ शकता, तुमचे घासल्यानंतर हा पॉईंट तुम्ही लावू शकता. पुन्हा नट टाईट केला की आपली थाळी जी आहे पहिल्यासारखी झाली. म्हणजे तुम्ही ही जी थाळी आहे ही साधारणपणे एक 10,000 थेरपी होईपर्यंत वापरू शकता. अच्छा. म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. एकदा तुम्ही ही थाळी वापरायला सुरुवात केली की साधारणपणे 10,000 थेरपी होती अगदी सहज. युअरबॉल कंपनीच्या ॲडव्हान्स 8 प्रोग्रामच्या मोटरविषयी जर सांगायला गेलं की ही जी मोटर आहे ही शॉक प्रूफ मोटर आहे. म्हणजे अगदी चालू मोटरला जरी आपण हात लावला तरी सुद्धा यापासून आपल्याला करंट बसणार नाही. 10 तास चालल्यानंतर 1 युनिट खर्च घेते. 1 युनिट म्हणजे किती? 8 रुपये फक्त. म्हणजे तुम्ही समजा व्यवसाय करत असाल या मशीनने, तुम्ही 60 लोकांना थेरपी दिली, 60 लोकांना 40 रुपये तुम्ही चार्ज केले तर किती झाले आपले? 2400 रुपये कलेक्शन झालं. त्या 2400 रुपयामध्ये आपला लाईट बिलचा खर्च किती आहे? फक्त 8 रुपये. तेल किती यूज होणार? फक्त 10 ml. जास्त टाकायचं नाही, कारण ते एक्सेस जे तेल आहे हे शेवटी खाली ड्रॉप होत असतं. त्याच्यामुळे 10 ml तेल हे पुरेसं आहे. म्हणजे एका थेरपीला आपल्याला साधारणपणे 1 ते 1.5 रुपये खर्च येतोय. म्हणजे 2400 रुपयामधले फक्त 100 रुपये आपला किंवा जास्तीत जास्त पकडा 200 रुपये खर्च आहे. 2200 रुपये नेट प्रॉफिट झालं. फक्त आपल्याकडे 60 लोकांनी व्हिजिट केली तरी. म्हणजे ही जी मोटर जी आहे ही सगळ्यात चांगल्या क्वालिटीची आहे, जास्त आवाज करत नाही आणि याची 1 वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी आहे. रिप्लेसमेंट वॉरंटी म्हणजे काय? समजा तुमची मोटर बंद पडते, काम करत नाही, तर कंपनी तुम्हाला नवीन मोटर देईल आणि त्याच्याऐवजी तुमची जी जुनी बंद पडलेली मोटर आहे ती रिटर्न केली जाते. याला म्हणतात रिप्लेसमेंट वॉरंटी. इलेक्ट्रिक जे पार्ट आहे जसं की टायमर सुद्धा आहे, याला सुद्धा रिप्लेसमेंट वॉरंटी आहे. समजा तुमचा टायमर 1 वर्षामध्ये बंद पडला तर आम्ही तुम्हाला नवीन टायमर देऊ, त्याच्याऐवजी तुमचा जुना तुम्हाला रिटर्न करायचा आहे. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला मोटर आणि टायमर विषयी, वॉरंटीच्या विषयी सांगितले. हा रोलर आहे, हा रोलर ॲडजस्टेबल आहे. ॲडजस्टेबल म्हणजे काय? की याची जी जशी आपल्याकडे येणाऱ्या कस्टमरची हाईट आहे त्यानुसार आपल्याला याला वर खाली करू शकतो आपण. समजा आपल्याकडे लहान मुलं येत आहेत त्याची याला आपण खाली घेतला. समजा मोठी माणसं येत आहेत ज्यांची हाईट साधारणपणे 5 फुटापेक्षा जास्त आहे तर आपण याला इथून काढून अशा प्रकारे आपण वरती टेस्ट करू शकतो. हे जे रोलर आहेत याला फिजिओथेरपी रोलर्स असं म्हटलं जातं. यांचं लाईफ खूप आहे, हे लवकर खराब होत नाही, हे आरामशीर 10-12 वर्ष याला काही प्रॉब्लेम येणार नाही. ही जी बॉडी आहे मेटलची बॉडी आहे त्यामुळे याला लवकर असा काही प्रॉब्लेम येत नाही. बरेचसे लोक असं म्हणतात की मेटलची बॉडी असेल ती करंट बसतो. नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण पहा, कांस्य धातू हा काय आहे? मेटल आहे. याच्या खाली काय लावलेली? मोटर आहे. हा मोटर आपल्याला पाय कुठे ठेवायचे आहेत? बॉक्सवरती नाही ठेवायचे आहेत ना, आपल्याला पाय ठेवायचे आहेत कांस्य धातूवरती. जर आपली मोटर शॉकप्रूफ असायला पाहिजे. हा जो बॉक्स आहे हा लाकडी असल्यामुळे वगैरे असा काही फायदा होतो असं काही नाही. आपली पूर्णपणे मोटर जी असणार आहे ती पूर्णपणे शॉकप्रूफ मोटर आहे. आता या मशीन बरोबर आपण काही तुम्हाला 5 वस्तू मोफत देणार आहोत. त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात आता माहिती देतोय. या मशीन सोबत आपण आपल्याला 5 वस्तू मोफत देणार आहोत. या 5 वस्तूंमध्ये हा आहे हा कवर, जो आपण मशीन आपण झाकून ठेवण्यासाठी त्याचा आपल्याला वापर होणार. त्यानंतर आपण देत आहोत आपल्याला एलेंकी. त्या एलेंकीचा वापर करून आपण समजा आपल्याला ही वाटी लूज करायची आहे किंवा टाईट करायची आहे तर याचा वापर आपण करू शकता. थाळी सुद्धा सेम आपल्याला टाईट करायची असेल किंवा लूज करायची असेल तर या एलेंकीचा आपल्याला वापर करता येतो. त्यानंतर आपण आपल्याला देत आहोत ही ऑइल ट्रे. हा जो ऑइल ट्रे आहे हा मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल नसतो. सेम आपल्याला मशीनच्या साईजचे मिळत नाही, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला हा ऑइल ट्रे देत आहोत. या ऑइल ट्रेचा उपयोग असा होतो की जे तुमचं एक्स्ट्रा ऑइल जे आहे जे आपण थाळीवरती टाकतो आणि जर एक्स्ट्रा जे ऑइल राहिलेलं आहे या ऑइल ट्रेमध्ये ड्रॉप होणार आहे. यानंतर आम्ही आपल्याला देतो हा स्पंज. हा स्पंज खूप महत्त्वाचा आहे. थाळी क्लीन करण्यासाठी आपल्याला हा स्पंज वापरायचा आहे.
वापरायचा आहे म्हणजे काही करायचं नाही, फक्त असं थाळीवरती आपल्याला पकडून ठेवायचं आहे आणि सी नंबरवाला बटन आपण प्रेस केलं, इथे प्रोग्राम सिलेक्ट केला की ऑटोमॅटिकली ही थाळी जी आहे आपली ती क्लीन होणार आहे. आपण समजा टिश्यू पेपरने थाळी क्लीन करायला गेलो तर 20 रुपयाचं एक पॅकेट आहे. दिवसाला समजा आपण एक पॅकेट जरी यूज झालं आपलं तरी महिन्याचा खर्च आपला साधारणपणे 600 रुपये असेल आणि महिन्याचा साधारणपणे एक 5-6 हजाराच्या आसपास येऊ शकतो. तर हा जो स्पंज आहे आपल्याला हा 5 ते 6 महिने अगदी सहज चालेल. ते क्लीन केल्यानंतर फक्त आपल्याला पाण्यामध्ये याला वॉश करून घ्यायचा आहे आणि हा पहिल्यासारखा अगदी जसा दिसत आहे तशा पद्धतीने होतो. म्हणजे ही खूप महत्त्वाची वस्तू आहे आपल्यासाठी, अशा प्रकारचा स्पंज. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आयुर्वेदिक जडीबुटीची बाटली. याच्यामध्ये जे आपल्याला दिसत आहे ते तेल आहे. यामध्ये 9 प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत. आपण कोणतंही तेल, म्हणजे समजा आपण उदाहरण घेऊया, तिळाचं तेल यामध्ये टाकलं, 2 दिवस या बाटलीमध्ये ते मुरत ठेवलं की त्या वनस्पतींचे जे अर्क असतील, या 9 वनस्पतींचे, आयुर्वेदिक वनस्पतींचे अर्क या तेलामध्ये उतरतात आणि हे जे तेल आहे पहिल्यापेक्षा जास्त प्रभावी बनतं. आता ह्या एक आयुर्वेदिक जडीबुटीच्या बाटलीचा वापर करून साधारणपणे आपण 110-120 लिटर पर्यंत तेल बनवू शकतो. म्हणजे कशा पद्धतीने बनवायचं आहे, आपण ही जडीबुटी जी आहे या बाटलीमध्ये, हे एका मोठ्या बाटलीमध्ये, म्हणजे साधारणपणे 1 लिटर 2 लिटरच्या बाटलीमध्ये आपण काढून घेतली. त्याच्यामध्ये 1 लिटर तिळाचं तेल आपण टाकलं, 2 दिवस मुरत ठेवलं, पुन्हा ते काढून घेतलं आणि पुन्हा ते आपण आपल्या थेरपीसाठी वापरू शकतो. म्हणजे एक आयुर्वेदिक जडीबुटीच्या बाटलीचा वापर करून साधारणपणे आपण 110-120 लिटर पर्यंत तेल हे बनवू शकतो. तर ह्या महत्त्वाच्या 5 वस्तू आमच्याकडून तुम्हाला मोफत येत आहेत. याशिवाय आम्ही आपल्याला काय देतो, जसं सुरुवातीला मी सांगितलं, ऑनलाईन ट्रेनिंग येतं. ते खूप महत्त्वाचं आहे. हे ट्रेनिंग तुम्ही घेतल्याशिवाय मी म्हणेन व्यवसाय करू शकत नाही. तर हे सर्वात महत्त्वाचं ट्रेनिंग. आणि आता इथे जो आपण हॉल पाहत आहोत की या ठिकाणी आमचे ऑफलाईन ट्रेनिंग होतात. हे ऑफलाईन ट्रेनिंग साधारणपणे 3 ते 4 महिन्यामध्ये एकदा होतात. या ट्रेनिंगमध्ये आम्ही मार्केटिंग कसं केलं पाहिजे, जो आपण ऑफलाईन जे ऑनलाईन ट्रेनिंग होतं यामध्ये वात प्रकृती काय, पित्त काय, कफ काय, त्याच्याविषयी समजून सांगितलं जातं. डॉक्टर्स हे ट्रेनिंग करत असतात आणि त्याच्यामध्ये बेसिक नॅचरोपॅथी शिकवलं जातं आपल्याला. ऑफलाईन जे ट्रेनिंग होणार आहे यामध्ये मार्केटिंग या विषयावरती तुम्हाला गाईड केलं जातं. तर अशा प्रकारे आम्ही तुम्हाला फक्त मशीन न देता यासोबत तुम्हाला या 5 वस्तू मोफत, ऑनलाईन ऑफलाईन ट्रेनिंग, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुमच्यासाठी देत असतो, जे आपल्याला मागे बॅनर दिसत आहे, की या थेरपी घेतल्यानंतर आपल्याला काय फायदे होतात हे या बॅनरमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे फक्त समजा तुम्ही एका मशीनने जरी सुरुवात करणार असाल तरी पूर्ण व्यवसायासाठी जो आवश्यक सेटअप आहे तो आम्ही पूर्ण देतोय. म्हणजे तुम्हाला मशीन, ट्रेनिंग, 5 वस्तू, बॅनर, हा सर्व व्यवसायासाठी आवश्यक असणारा सेटअप हा कंपनीकडून तुम्हाला मिळतो. सर, आपण आपल्या कंपनीविषयी सगळी माहिती दिलीत, मशीनविषयी सगळी माहिती दिलीत. अतिशय उपयुक्त अशी व्यावसायिक मशीन आहे, ज्याने छोटी इन्व्हेस्टमेंट करून छान व्यवसाय करू शकतात. मात्र आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना आपल्या मशीनची काय किंमत असणार आहे आणि त्यांना खरेदी करायचं म्हटलं तर कसे ते ऑर्डर करू शकतात हे पण सांगून द्या. या मशीनची जी किंमत आहे, माझ्याकडे दोन्ही मॉडेल होते. पहिलं जसे की तुम्ही माझ्या अगोदरचे व्हिडिओज पाहिले असेल, जी टीव्हीला आहे, साम टीव्हीला आहे, तर यामध्ये माझ्याकडे सुरुवातीपासून आम्ही 5 ते 6 वर्षापासून बेसिक मशीन विकत होतो. बेसिक मशीन म्हणजे काय, तर 5 मिनिटं क्लॉकवाईज चालायचं, 5 मिनिटं अँटी क्लॉकवाईज. त्याच्यामध्ये त्याला इतका असा काही खास रिस्पॉन्स येत नव्हता, म्हणून आम्ही बनवलं ॲडव्हान्स एक प्रोग्रामवाला मशीन. बेसिक मशीनची किंमत आहे 26,000, 26,000 रुपये. साहजिकच आहे, ही जी आहे त्याचा जो टायमर आहे, पीसीबी जो आहे, यापेक्षा 4 पट हा मोठा आहे. त्यामुळे फक्त आम्ही पीसीबीची जी किंमत वाढली आमची, तितकीच प्राइस आम्ही याच्यामध्ये वाढवतोय. म्हणजे या मशीनची किंमत राहणार आहे 28,500, 2,500 रुपये फक्त वाढलेले आहेत. पण आता तुमच्या चॅनल थ्रू जे कोणी हे पाहत आहेत त्यांच्यासाठी आम्ही जी माझी बेसिक मशीनची किंमत आहे त्याच किमतीमध्ये, म्हणजे फक्त 26,000मध्येच आम्ही ॲडव्हान्स 8 प्रोग्रामवाली मशीन देणार आहोत. पण यामध्ये आम्ही काय करणार, सर्वांना तर ते शक्य नाही. पहिले जे 100 ग्राहक आहेत त्यांनाच ते आम्ही देऊ शकतो. त्याच्या पुढे जे असतील ना त्यांना मात्र 28,500, फक्त आमची जी पीसीबीची किंमत वाढलेली आहे ती तुम्हाला ऍडजस्ट करावी लागेल. म्हणजे तुमच्या थ्रू जे 100 पहिले ग्राहक येत आहेत त्यांना आम्ही 26,000ला देणार आहोत.
आता ही पाठवायची कशी? तर महाराष्ट्रामध्ये खूप सोपं आहे. बँगलोर, गोवा, आता आपण आहोत नवी मुंबईमध्ये, बरं. नवी मुंबई हो. घनसोलीच्या ऑफिसमध्ये. आता इथून मला समजा गोव्याला मशीन पाठवायची आहे, कोल्हापूरला, सांगली, सातारा, पुणे, आमच्या इथून बसेस जातात, लक्झरी बस जातात. आम्ही काय करतो, एक थर्माकोलच्या बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक करतो. म्हणजे याच्या साईजचे प्रॉपर आम्ही बॉक्स बनवलेले आहेत. साधा एक स्क्रॅच सुद्धा मशीनवरती येत नाही. तर त्या गाडीमध्ये, लक्झरी बसमध्ये मशीन ठेवली की तुम्हाला अगदी 10-15 तास, 16 तास जितका वेळ लागत असेल, बँगलोर म्हणा, कर्नाटक, बेळगाव, तेवढ्या वेळामध्ये ही मशीन तुम्हाला अगदी तिथे पोहोचते. फक्त आता याच्यामध्ये असं आहे की पेमेंट आपल्याला मला अगोदर करावं लागतं. दुसरी जी पद्धत आहे, आपण ट्रान्सपोर्टने पाठवू शकतो. VRL ट्रान्सपोर्ट झालं, कुरिअर सिस्टम झाल्या, तर थोडासा एक विश्वास ठेवून तुम्ही आम्हाला अगोदर पेमेंट केलं की आम्ही तुम्हाला ही मशीन पाठवून देणार. नाही तर एक दुसरी एक पद्धत असते, ती असते कुरिअरची. कुरिअरवाल्याचे थोडे चार्जेस जास्त असतात, साधारणपणे 2-1 हजार रुपये चार्जेस असतात. त्याच्यामध्ये मात्र आपल्याला DOD मिळते. DOD म्हणजे काय, तर तुम्हाला पहिली मशीन मिळणार, त्यानंतर जो कुरिअरवाला आहे त्याला तुम्हाला डिमांड ड्राफ्ट द्यायचा आहे. साधारणपणे आठवडा घेतो कुरिअरवाला आणि तुम्हाला डिमांड ड्राफ्ट रेडी करून ठेवायचा असतो. मशीन मिळाली की त्याच्याकडे तुम्हाला डिमांड ड्राफ्ट द्यायचा आहे. तर या पद्धतीने आपण कुरिअरच्या पद्धतीने पण करू शकतो हे काम. पण बसची जी सिस्टम आहे किंवा ट्रान्सपोर्टची जी आहे त्याच्यामध्ये कमी चार्जेस लागतात, फक्त 500 रुपीज. पुण्यामध्ये म्हणाल तर खूप सोपं आहे. आमच्या रेग्युलर मशीन जात असतात पुण्यामध्ये 2 ते 3, तर त्यासाठी आम्ही एक स्पेशली गाडी ठेवलेली आहे. तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल, जे पुण्यामध्ये आहे, आणि मशीन मिळाल्यानंतर तुम्हाला आमच्या ड्रायव्हरला पेमेंट करायचं आहे. इतकी सोपी पद्धत आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण युअर मॉल कंपनीच्या कांस्य थाळी मशीन विषयीची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. अतिशय उपयुक्त अशी ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तर आज दाखवलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. नंतर भेटू असेच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.